सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. धरणीगर्भसंभूतं विद्युत्क्रांती समप्रभं कुमारं च शक्तिहरं च मंगळं प्रणमाम्यहं. हिमकुन्दमणालाभं दैत्यानां परं गुरु सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि विठ्ठल नावाची आपली शाळा भरलेली आहे. आपण वाळवंटामध्ये आहोत आणि समालोचन आपण ऐकत आहोत. कुठली यात्रा करत असताना ती यात्रा आपण का करतोय हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती यात्रा करत असताना त्याच्यामधनं काय प्राप्त करून घ्यायचं आहे तेही आम्हाला माहिती असायला पाहिजे. नाही तर कृष्णधाम यात्रा होईल, गोकुळ बघितलं जाईल, द्वारकाही बघितली जाईल, त्याचबरोबर पंढरपूरही बघितलं जाईल. नुसती भिंती आणि नुसती मंदिरं हे आपल्याला बघायचं नाही आहे. त्याच्यामधली भावना आपल्याला समजून घ्यायची आहे, त्याच्या पाठीमागचा इतिहास आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि तो इतिहास ज्यावेळेला आम्ही समजून घेऊ, त्या भावना ज्यावेळेला आम्हाला समजतील त्यावेळेला आम्हाला त्याच्यामधनं खरा कृष्ण समजेल. आणि मग खरा कृष्ण समजून तरी काय करायचं आहे, आणि हा प्रश्न आम्ही गुरुजींना विचारला. आजच्या कार्यक्रमामध्ये, या सत्संगामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आम्हाला या यात्रेमधनं काय प्राप्त करून घ्यायचं आहे. कृष्णधाम यात्रा आम्ही करू, पण या यात्रेमधनं आम्हाला काय प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि गुरुजींना आम्ही तो प्रश्न विचारला की गुरुजी, हे सगळं ठीक आहे म्हणून की कृष्णधाम यात्रेमध्ये 10व्या धामामध्ये आपण आलो आहे. खरोखरी कुठल्याच धामामधनं पाय निघत नव्हता. कृष्ण किती तुम्ही सांगत होते तेवढा ऐकतच राहायचा होता. त्याचे पराक्रम ऐकायचे होते, कुठे त्याचं खेळणं ऐकायचं होतं, कुठे त्याची सद्विवेक बुद्धी बघायची होती, तर कुठे त्याचा पराक्रम बघायचा होता. या सगळ्यामध्ये आम्ही रमलो, आम्ही सगळ्यामध्ये कृष्ण ऐकला. पण आम्हाला सांगा ना की ही कृष्णधाम यात्रा आपण का करतोय. त्यावेळेला गुरुजी म्हणले की तुमचं सगळ्यांचं असं म्हणणं असतं की कृष्णासारखं बनायचं आहे, कृष्णासारखं व्हायचं आहे. आणि मग जर कृष्णासारखं बनायचं असेल, कृष्णासारखं व्हायचं असेल तर मग 100% आपल्याला कृष्ण समजला पाहिजे. आणि तो कृष्ण समजून घेण्याकरता हा एवढा प्रपंच, हा एवढा अट्टहास आहे. परंतु त्याच्यामधनं कृष्ण समजणं म्हणजे काय, तर ते आपण कृष्णाकडनं समजून घेतलं पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी, शब्दांचे सगळे हेरफेर करत आम्ही गुरुजींना विचारलं, नाही आम्हाला नक्की सांगा की ही यात्रेमधनं आम्हाला कृष्ण कसा समजून घ्यायचा आहे, कृष्ण आम्हाला कसा माहिती करून घ्यायचा आहे. त्याच्यावर गुरुजी म्हणले की प्रत्येकाला असं वाटतं की आपण कृष्ण बनावं, प्रत्येकाला असं वाटतं की आपण कृष्णासारखं असावं आणि कृष्ण असलाच पाहिजे. कुणाच्याही जीवनामध्ये तुम्ही जाल, त्याच्या जीवनामध्ये तुम्ही कृष्ण म्हणूनच गेलं पाहिजे, अडगळ म्हणून नाही गेलं पाहिजे. किंवा कुणाच्याही आयुष्यामध्ये आपण अडगळ नसायला पाहिजे. ज्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये असू तर आपण कृष्ण असायला पाहिजे. आणि कृष्ण असायला पाहिजे तर कृष्ण सर्वात पहिले झालं पाहिजे. गुरुजींनी एक वाक्य सांगितलं जे खूप महत्त्वाचं होतं. आणि कृष्णधाम यात्रेमध्ये मला असं वाटतं की हे पहिल्यापासून यात्रा करत असताना, ज्यावेळेला आपण प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये यात्रा करू, तुम्ही स्वतःही यात्रा कराल, आपण दोघं बरोबर ही यात्रा करू, जसं योग असेल त्याप्रमाणे यात्रा घडेल. पण पहिली ज्याला जशी संधी मिळेल त्यांनी ती संधी साधायची आहे. कारण गुरुजी काय म्हणायचे की स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टीमध्ये थांबायला नाही पाहिजे. स्वार्थ म्हणजे भोजन आणि परमार्थ म्हणजे अध्यात्म, की ते करत असताना कुणाकरता थांबायचं नाही. आपल्याला संधी मिळाली तर आपण पुढे व्हायचं. त्याप्रमाणे आपण दोघं बरोबर जाऊच. आपल्या तारखासुद्धा ठरलेल्या असतील, आपले महिनेसुद्धा ठरलेले असतील, पण त्याच्या अगोदर तुम्हाला जर मौका मिळाला तर तुम्ही 100% जाऊन या. पण जाऊन तिकडे नुसतं जायचं नाही आहे, तर हा इतिहास सगळा आठवायचा आहे, त्या भावना सगळ्या जाणून घ्यायच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जे आत्ता आपल्याला समजेल या सत्संगामध्ये, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की कृष्ण बनणं आसान आहे, होणं कठीण. म्हणजे उद्या कृष्ण बनायचं झालं तर कृष्णासारखे राहू शकता, कृष्णासारखं आपण पूर्ण मेकअप करू शकतो, कृष्णासारखं मोरपीस आपण लावू शकतो, त्याच्यासारखा पितांबर आपण नेसू शकतो, त्याच्यासारखं उपरणं आपण घेऊ शकतो, त्याच्यासारखा फेटाही आपण बांधू शकतो. कोणी कलाकार असेल तर त्याच्यासारखी बासरीसुद्धा वाजवायला शिकेल आणि बासरीसुद्धा तशी वाजवू शकतो. या सगळ्या गोष्टी म्हणजे कृष्ण आहे का, हा प्रश्न गुरुजींनी आम्हाला विचारला. आणि हाच प्रश्न या सत्संगाच्या माध्यमातून मी तुम्हाला विचारतोय की फक्त कृष्णासारखं बनणं म्हणजे कृष्ण आहे का. तर जैसे नाही, गुरुजी आम्हाला कायम सांगायचे की कृष्ण बनणं आसान आहे, होणं कठीण. आपल्याला कृष्ण व्हायचं आहे, नुसतं कृष्णासारखं बनायचं नाही आहे. कृष्णासारखं बनायचं असेल तर फक्त त्याच्यासारखं बस आपण दिसायला लागलो की त्याच्यासारखं आपण मेकअप केलं, त्याच्यासारखे आपण कपडे घातले की आपण कृष्ण बनू का, तर नाही. कृष्ण व्हायला पाहिजे म्हणजे आपल्या हृदयामध्ये बदल व्हायला पाहिजे, आपलं हृदय कृष्णासारखं व्हायला पाहिजे, हृदयस्थ आपण व्हायला पाहिजे. आणि ते हृदयस्थ व्हायचं असेल तर कृष्ण आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे, कृष्ण आपल्याला समजायला पाहिजे. आणि मग तो सर्वात सोपा कसा समजेल, तर तो समजून घेण्याचं सर्वात सोपं माध्यम ते म्हणजे की ही कृष्णधाम यात्रा. या कृष्णधाम यात्रेमध्ये ज्या वेळेला आपण जातो त्या ठिकाणी जातो, कृष्णाचं काही ठिकाणी आपण पराक्रम ऐकतो, काही ठिकाणी कृष्णाचं खेळणं आपण ऐकतो, काही ठिकाणी त्याचं भागडणं ऐकतो,
तर कधी कधी त्याची सद्विवेक बुद्धी ऐकतो. आणि या सगळ्या गोष्टीमधनं आम्ही तो बोध घेतला पाहिजे. पण तो बोध घ्यायला आम्ही तयार आहोत का? सर्वात पहिले प्रश्न की आम्हाला कृष्ण व्हायचंय का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जर कृष्ण व्हायचं असेल तर आम्हाला तो पूर्णपणे अंगीभूत करायला पाहिजे, आम्हाला तो हृदयस्थ करायला पाहिजे. आणि तो हृदयस्थ करायचा असेल तर मग या कृष्णधाम यात्रेमध्ये येऊन फायदा आहे. आता याच्यामध्ये गुरुजींनी एक एक उकल करायला सुरुवात केली की कृष्णाचा जन्म कुठे झाला. आपलं पहिलं धाम होतं की मथुरेमध्ये कृष्णाचा जन्म झाला. कारण कृष्णाचा जन्म झालेली जागा ही पहिलं धाम येतं, त्याप्रमाणे मथुरा पहिलं धाम येतं. आणि मथुरेमध्ये कृष्ण जन्माला आला. पण तो जन्माला आल्यानंतर किती वेळ मथुरेमध्ये होता? काही क्षण तो मथुरेमध्ये होता. आणि मथुरेमधनं लगेचच त्याला गोकुळाला वासुदेव सोडून आले. आणि वासुदेव सोडून आले तो नंदांच्या घरी गेला. आता बघा, नंदांच्या घरी गेल्याच्या नंतर तो पूर्णपणे गवळी झाला. आणि गवळी यांच्या स्वरूपामध्ये त्याचं संपूर्ण बालपण व्यतीत झालं. किंबहुना कृष्ण हा एक राजा आहे, तो राजा म्हणून जन्माला आलाय. तर राजा म्हणून जन्माला आल्यानंतर तो राजवाड्यामध्ये यायला पाहिजे, परंतु तो राजवाड्यात राहिला नाही. त्यांनी स्वतःला बनवतानाच असं बनवलेलं होतं की तो जन्माला आला तो सुद्धा कारागृहामध्ये जन्माला आला. आणि कारागृहामध्ये न राहता तो तिकडनं सरळ निघून गेला आणि तो गोकुळामध्ये मोठा झाला. त्यांनी त्याचा धर्म पण बदलला, त्यांनी त्याची जातही बदलली. आणि ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी सर्व धर्मीय सर्व जातीय लोकांना त्यांनी बरोबर घेतलं. सगळे जे समाजामधनं ज्यांच्याकडे दुर्लक्ष होत होतं, कोणी पांगळा आहे म्हणून दुर्लक्ष होत होतं, कोणी आंधळा आहे म्हणून दुर्लक्ष होत होतं, या सगळ्या लोकांना त्यांनी एकत्र केलं. आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत तो जाऊन पोचला. समाजातला शेवटचा घटक सर्वात पहिले त्यांनी स्वतःमध्ये एकवटून घेतला. आणि त्यांच्याबरोबर त्यांनी पूर्णपणे की जो काही व्यवहार करायचा असतो तो व्यवहार त्यांच्याबरोबर केला, जो काही खेळ खेळायचा असतो तो खेळ त्यांच्याबरोबर केला. त्यांच्याबरोबर राहून त्यांनी लोणी प्रत्येक ठिकाणी जाऊन चोरी केली, त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन लोणी मिळवलं. नंदसुद्धा राजा होता, तोही गवळीयांचा राजा होता. परंतु तो राजा असताना सुद्धा त्याच्या दरबारामध्ये कृष्ण कधी रमले नाही. बघा, जन्म रामाचाही झाला, पण रामाचा जन्म राजवाड्यामध्ये झाला आणि कृष्णाचा जन्म कारागृहामध्ये झाला. राम अवतारामध्ये विष्णूने जे काही केलं त्याच्या विरुद्ध पूर्णपणे कृष्ण अवतारामध्ये केलं. का तर त्यांना कृष्ण व्हायचं होतं, कृष्ण बनायचं नव्हतं. आज आपल्याकडे उद्देशच वेगळा आहे. आपल्याला कृष्ण बनायचं आहे, आपल्याला कृष्ण व्हायचं नाही आहे. तर आपल्याला कृष्ण होण्याकरता आपण ज्या वेळेला जगायला सुरुवात करू किंवा ज्याप्रमाणे आपण आत्मसात करू तेव्हा ही कृष्णधाम यात्रा पूर्णपणे आपल्या कामाला येईल. आणि मग त्या ठिकाणी जाऊन आम्हाला कृष्णासारखं होता येईल. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याची सद्विवेक बुद्धी आम्हाला कळेल, त्याची सद्विवेक बुद्धीबरोबर त्याची मुत्सद्दी बुद्धीसुद्धा आम्हाला कळेल. प्रत्येक ठिकाणी कर्माचा सिद्धांत त्यांनी किती योग्यप्रमाणे वापरला आहे तो आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये वापरता येईल. आणि जेव्हा आम्ही तो आमच्या आयुष्यामध्ये वापरायला लागू, आम्ही हृदयस्थ करू, त्यावेळेला आम्ही कृष्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला कृष्ण बनायचं नाही, आम्हाला कृष्ण व्हायचं आहे. हा सर्वात पहिले दृष्टिकोन आपला बदलायला पाहिजे. आणि हा दृष्टिकोन बदलण्याचं एकमेव जर साधन कुठलं असेल तर ती कृष्णधाम यात्रा आहे. या कृष्णधाम यात्रेमध्ये आपला पूर्णपणे दृष्टिकोन बदलून जातो आणि आपण कृष्णमय होऊन जातो, आपण कृष्णच होऊन जातो. आणि आपल्याला कृष्णच व्हायचं आहे, आपल्याला कृष्ण बनायचं नाही आहे. भोवतालच्या दुनियेमध्ये आपण कृष्णाबद्दल किती जरी वाचलं, आपण भगवद्गीता समजून घेतली, आपण भागवत ऐकलं, कृष्णाचं हरिवंश पुराण आपण वाचलं, आपण हरिविजय ऐकला, आपण भक्तिविजय ऐकला किंवा आपण तो वाचला, तर या सगळ्या गोष्टींपासून फक्त कृष्ण बनता येईल. परंतु कृष्ण व्हायचं असेल तर त्याच्या क्षेत्रामध्ये जायला पाहिजे, कृष्ण व्हायचं असेल तर त्याच्या धामामध्ये जायला पाहिजे, कृष्ण व्हायचं असेल तर त्याला हृदयस्थ करायला पाहिजे. आणि जेव्हा तो हृदयस्थ होईल त्याच्या वेळेला तुम्ही स्वतः कृष्णमय व्हाल. आणि याचं जितं जागतं उदाहरण म्हणजे आपल्यासमोर कोण असतील तर उद्धवजी महाराज. उद्धवजी महाराजांनी त्याप्रमाणे कृष्ण हृदयस्थ केला, तर हृदयस्थ झाल्यानंतर ते स्वतः कृष्ण झाले आणि स्वतः कृष्ण बनून गोकुळामध्ये गेले. या सगळ्या गोष्टींना साक्षी पुरावा आहे. ह्या साक्षी पुरावा दाखवण्याकरता, हा साक्षी पुरावा समजावून घेण्याकरता, याचा आधार समजावून घेण्याकरता आम्हाला कृष्ण क्षेत्रामध्ये जायला पाहिजे, आम्हाला कृष्णाच्या धामामध्ये जायला पाहिजे. आणि या धामामध्ये आम्ही ज्यावेळेला जाऊ त्यावेळेला तो कृष्ण आम्हाला हृदयस्थ करता येईल. आता ज्यावेळेला आम्ही गोकुळामध्ये जाऊ त्यावेळेला गोकुळामध्ये आजही म्हणतात की तुम्ही जर कृष्णाला भेटायच्या भावनेने गेले तर तो बाळगोपाळ आजसुद्धा तुम्हाला मिळतो, तो बाळकृष्ण आजही तुम्हाला भेटतो. आणि या सगळ्या गोष्टीचा मी अनुभव घेतला आहे. आज ज्यावेळेला आपण म्हणजे की गोकुळ धाममध्ये जाऊ तिथे कृष्णाची सुंदर मंदिरं आहेत, जिथे कृष्णाचा पाळणा केला जायचा, म्हणजे ज्या पाळण्यामध्ये कृष्णाला ठेवलं जायचं त्या पाळण्याची सुद्धा जागा आहे, तिथे सुद्धा मोठं मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये जात असताना आज सुद्धा रांगत जावं लागतं. त्या ठिकाणी पुजारी सांगतात की या ठिकाणी देव रांगले होते, तुम्ही पण या ठिकाणी रांगा.
आणि मग रांगत रांगत त्या ठिकाणी जायचं। त्यावेळेला सर्वात पहिले अनुभव येतो की आपल्या आयुष्यामध्ये आपण लहान व्हायला पाहिजे। तिथली सिस्टीम अशी ठेवायचं कारण हेच आहे की कृष्ण हृदयस्थ करायचं आहे। तर कृष्णाने देव अवतार असून सुद्धा, तो स्वतः भगवान असून सुद्धा, परब्रह्म चैतन्य असून सुद्धा त्यांनी स्वतःला लहान बनवलं आणि लहान मुलाचा ज्याप्रमाणे व्यवहार असतो त्याप्रमाणे व्यवहार केला, परंतु त्याच्यामध्ये पूर्णपणे तत्वज्ञान सांगितलं। त्याच्यामध्ये सुद्धा कृष्ण स्वतः जगले, किंबहुना जगले नाही तर लोकांना कसं जगायचं, लोकांमध्ये कसा कृष्ण निर्माण करायचा याकरता सदैव प्रयत्न केला। विचार करा, ते पेंद्या वगैरे सगळेजण किती नशीबवान असेल की ज्यांच्याबरोबर कृष्ण पूर्णपणे थांबायचे। तो बोबड्या किती नशीबवान असेल की ज्याच्याबरोबर कृष्ण तासनतास गप्पा मारायचे। आणि त्याचबरोबर तो सुदामा सुद्धा किती नशीबवान असेल की ज्याच्याबरोबर कृष्ण शिकले, ज्याच्याबरोबर कृष्णाने बोध घेतला आणि त्याला जो काही बोध समजला तो त्यांनी सुदामाला समजावून सांगितला। प्रत्येकाच्या कालगणनेमधला अंतर बघा। पेंद्या वगैरे त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे किती मोठे झाले असतील। ज्यावेळेला ते कृष्णाच्या बरोबर होते त्यावेळेला पूर्णपणे ते समाजापासून दुर्लक्षित होते, पण जेव्हा ते कृष्णाच्या बरोबर आले त्यावेळेला कृष्णासमान सगळीकडे त्यांचं नाव अख्ख्या गोकुळ नगरीमध्ये व्हायला लागलं। अख्ख्या गोकुळ नगरीमध्ये त्यांना सगळेजण ओळखायला लागले। म्हणजे असं स्थान असतं की ज्यावेळेला एखादी व्यक्ती मोठी होते ना, त्यावेळेला ती व्यक्ती मोठी होते, त्याच्याबरोबर पूर्णपणे त्याच्या आजूबाजूचा समाजसुद्धा मोठा होतो। तो समाज तेव्हाच मोठा होतो ज्यावेळेला त्या व्यक्तीने तो एकवटून घेतलेला असतो, आणि ज्यावेळेला तो एकवटून घेतो त्यावेळेला ॲटोमॅटिक तो वरती होतो, ॲटोमॅटिक तो मोठा होतो। हे सिंपलचं टेक्निक जे भगवान श्रीकृष्ण परमात्मा देतात ते आम्हाला त्या ठिकाणी आत्मसात करायला पाहिजे। आणि गोकुळामध्ये जाऊन सर्वात पहिले आम्हाला लहान व्हायला पाहिजे। हे लहान होत असताना ज्यावेळेला आपण रांगत जाऊ त्यावेळेला समर्पणाचा भाव आपल्यामध्ये येईल, आणि ते समर्पण ज्यावेळेला आमच्यामध्ये येईल त्यावेळेला ते समर्पण इतकं सुंदर असेल की ते प्रत्येक ठिकाणी आम्हाला विनयशील बनवेल। आणि जेव्हा आम्ही विनयशील बनू त्यावेळेला निश्चितपणे समोरची व्यक्ती ही आमचा रिस्पेक्टच करेल, आणि प्रत्येक गोष्ट जी त्या व्यक्तीकडनं आम्हाला प्राप्त करून घ्यायची आहे त्याच्याकरता आम्हाला अट्टहास करायला लागणार नाही। ती व्यक्ती स्वतःहून ती वस्तू आम्हाला देईल, ते अधिकार स्वतःहून ती व्यक्ती आम्हाला देईल। फक्त आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला लहान व्हायला पाहिजे। ती लहान होण्याची वागणूक सुद्धा कृष्ण तिथे देतात, पण ती कृष्ण किती सुंदर देतात की इथे देव रांगलेत म्हणून तुम्ही इथे रांगा। आणि देवाच्या पाठीमागे आम्ही रांगत रांगत जातो आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं दर्शन त्या ठिकाणी घेतो। ते रांगत रांगत जात असताना आपल्याला सुद्धा आपलं बालपण आठवतं, किंबहुना विनाकारण आपण कुठे कुठे मोठेपणा करत फिरतोय तोही आपल्याला आठवतो। आणि देवाच्या दारामध्ये गेल्यानंतर आपण आज तेवढेच आहोत, आपण लहानच आहोत याची भावना आपल्या निर्माण होते। तर ती भावना आपल्यामध्ये जपूया, तो लहानपणीचा कृष्ण आपण हृदयस्थ करूया। आपण आपल्या जीवनामध्ये आपला अधिकार कितीही मोठा असेल, आपण कितीही मोठ्या कुळामध्ये जन्माला आलो असो तरी आपण लहान होऊया, आणि लहान ज्यावेळेला होऊ तेव्हा कृष्ण हृदयस्थ होईल। ही शिकवण आम्हाला गोकुळामध्ये मिळते, ती समजावून घेऊया समालोचन माध्यमातून, त्याच्यावरती चिंतन करूया। आज इथेच थांबूया। ओम साईराम।